मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही दादा. एकनाथ शिंदे सुद्धा आजारी असून गावाकडे नेहमी जातात. राज्यामध्ये 8-9 दिवस झाले अनेक प्रश्न आहेत सामान्यांचे, पण सुटत नाही. काय सांग? माझं एकच मत आहे, लवकरात लवकर मुख्यमंत्र्याचा तिढा हा सुटला पाहिजे. कारण जोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत इतर मंत्री आपल्या राज्याला मिळणार नाहीत, आणि जोपर्यंत मंत्री मिळत नाहीत तोपर्यंत राज्याचा कारभार हा योग्य पद्धतीने तिथं होणार नाही. त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला लवकरात लवकर मुख्यमंत्री पद द्यावं. पण भाजप हुशार आहे. मला असं वाटतं की भाजपली एक प्रस्ताव हा कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांना दिला असावा उपमुख्यमंत्री पदाचा. जी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहिलेली आहे ती उपमुख्यमंत्री पदावर लगेचच कशी जाऊ शकते? आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतले असतील, एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेत, अजितदादांनी सुद्धा तिथं घेतलेले आहेत. मग ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचा कार्यकाळ जर आपण बघितला, म्हणजे 2014 पासून 19 पर्यंत आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं कंपॅरिझन जर एकामेकाशी केलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी तसं चांगलं काम केलेलं आहे. आणि चांगलं काम करून सुद्धा त्यांना डावललं जात असेल तर मग भाजप कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मला आश्चर्य वाटणार नाही की अजून एक प्रस्ताव भाजपली एकनाथ शिंदे साहेबांना दिला असावा. तुम्हाला जर उपमुख्यमंत्री पद घ्यायचं नसेल तर मग श्रीकांत शिंदेंना ते पद तिथं द्यावं. तिथं सुद्धा कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांची अडचण हे भाजप करत असताना दिसतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का एकनाथ शिंदे साहेबांची उंची गेल्या 2-2.5 वर्षामध्ये नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून वाढलेली आहे. आणि जर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे साहेब घेत नसतील, घेतलं तरी त्यांची उंची कमी होते. आणि जर नाही घेता श्रीकांत शिंदेना तिथं संधी दिली तर उद्या जाऊन भाजपचेच ट्रोलर आणि भाजपचेच मीडिया सेल असं म्हणेल की एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मुलाला तिथं बसवलं आणि त्यांचं कुठेतरी एक पुनर्वसन एक मुलाचं तिथं केलं. म्हणजे घराणेशाहीचा वाद हा भाजपच तिथं आणेल. म्हणजे कुठं ना कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांची कोंडी भाजप मुद्दामून करते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ह्या सर्व गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांना कळाल्यामुळे तिथं डिले चालू आहे. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा विचार करतायत. पण बघूया 5 तारखेला खरंच तिथं एखादा निर्णय घेतला जात आहे का काय. पण भाजप एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आणि अजितदादांची ताकद ही आता कमी करायला सुरू केलेली असं आपल्याला म्हणावं लागेल.